सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. दोन डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या देहाची. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहरा शांत. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यावा. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटकन. कपालभातीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. कृती करताना चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 ओंकार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. ओमच्या कंपनाची अनुभूती. प्रार्थना दोन्ही हात एकत्रित जोडून. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकून ओमला वंदन. आपली संपूर्ण आजची साधना ओमला साक्षी ठेवून सुरू करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायच्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात आपण स्टँडिंग पासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. आजची सगळी साधनं लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी म्हणजेच आपला श्वसन मार्ग किंवा आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारणारी असणार आहे. उठून उभं राहायचंय. थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी स्पॉट जॉगिंग अगदी सावकाश करायची. स्पीड वाढवायचा नाही.
बाकीच्यांनी हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आता सुरुवात करायची तिथल्या तिथे स्क्वॉट जॉगिंग करायला. नजर समोर असतील आणि मग हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणे स्पीड वाढवायचा. एकदा स्पीड वाढवला की तो तिथेच मेंटेन करायचा. आणि मग पुन्हा हळूहळू करत स्पीड कमी कमी करत यायचं. हळूहळू हळू स्पीड कमी करायचा. थांबायचं. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. करणार आहोत जम्पिंग जॅक. आता इथे पुन्हा पाय जोडून घ्यायचे. पाय हात लांब करायचे. एक टाळी वाजवायची वरती. म्हणजे दाखवते मी तुम्हाला. बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे थोडीशी आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची आहे. पुन्हा कॉन्ट्रा इंडिकेशन हाय ब्लड प्रेशर हृदयविकार असेल तर त्यांनी हे करणं टाळायचं. दोन्ही पाय जुळलेले आणि आता सुरुवात करूया जम्पिंग जॅक साठी. कुठेही दम लागला असं वाटलं तर ही कृती थांबवा. थोड्याशा या डायनॅमिक हालचाल आहेत त्यामुळे श्वासाची गती वाढणार आहे. तर आता सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. स्टॉप. पुन्हा श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा. याला मुखधोती म्हणतात. रिलॅक्स. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसू दे. वाढलेली श्वासाची गती थोडीशी नॉर्मल आहे. करणार आहोत आपण ताडासन आणि ताडासन श्वसन. तर इथे पुन्हा पाय जोडलेले नजर समोर आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एकदम स्ट्रेच. आता इथे आपण थोडीशी एक ब्रिदिंग एक्सरसाइज करूया. हाताची पाचही बोटं जुळली. आता एक मोठा श्वास घ्या. सोडून द्या. पुन्हा मोठा श्वास घ्या. बरं आता इथे हालचाल काहीच करू नका. फक्त मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. सोडा. श्वास भरून घ्या. सोडा. जर तुम्हाला हात असे अनकम्फर्टेबल वाटत असतील एकमेकांच्या समोर तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ द्या. म्हणजे ती ग्रिप चांगली भेटते. हाताला खूप चांगला स्ट्रेच मिळतो. ठीक आहे. पुन्हा नजर समोर. श्वास घेतोय. सोडतोय. श्वास घेतोय. सोडतोय. आता आपल्याला श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली ठेवायच्या. सुरुवात करूया. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत टाचा वर. स्ट्रेच. श्वास सोडत खाली. हाताचा ताण तसाच कायम ठेवायचा. पुन्हा श्वास घेत त्याचा वर आणि आता इथे स्वतःला मेंटेन करा. थांबा इकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून 2 श्वास थांबा. स्ट्रेच. स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. जे हात आपण एकमेकांमध्ये गुंफवले ते सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हात सावकाश खाली येतील आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. वाढलेली संपूर्ण श्वासाची गती आता नॉर्मलला आली आहे. त्याकडे लक्ष. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ.
आता आपण करणार आहोत हँड्स इन अँड हँड्स आउट. यामध्ये सुद्धा तुमची पुन्हा लंग्स कॅपॅसिटी वाढणारी आहे. तुमची ज्या बरगड्या आहेत त्याच्या आतमध्ये जी आपली फुफ्फुस आहेत तर त्यांची थोडीशी एक्सरसाइज होऊन जाते जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा. तर दोन्ही हात जोडून घ्यायचे समोर अशा प्रकारे. हा. आणि तो श्वास घेत घेत हात लांब, जास्तीत जास्त लांब, आणि श्वास सोडत सोडत जाऊ. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता श्वास घेत हात वर, श्वास सोडत पूर्णपणे खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. घाई न करता श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आहे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हात बाजूने वर येतील आणि बाजूनेच खाली जातील. ठीक आहे. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विश्राम. वाढलेली सगळी श्वासाची गती आता नॉर्मल झाली. त्याची जाणीव करणार आहोत आपण आता वीरासन. पुन्हा इथे आपल्या जे बाजूचे वायुकोश आहेत जेव्हा आपण हात वर घेतो स्ट्रेच करतो तेव्हा आपले बाजूचे वायुकोश मोकळे होतात. म्हणजे इथे आपला श्वसन मार्ग सुधार. प्रत्येक आसनाचं त्या त्या वेळेस असलेलं महत्व. जसं आता काल आपण जी आसनं बघितली तर त्याच्यामध्ये पाठ करण्याच्या संदर्भात म्हणजे आपली सगळी जाणीव पाठीच्या मणक्याकडे होती. आज जी आपण करतोय त्यामध्ये आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं म्हणजे प्रत्येक आसनाचं एक वैशिष्ट्य ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आता दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे. जास्तीत जास्त अंतर, जास्तीत जास्त म्हणजे कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. जास्त पाय ताणले तर आसन करताना थोडस अनकम्फर्टेबल होतं. आता उजव्या पायाचं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा आणि डाव्या पायाचं जे पाऊल पाऊल आहे ते एक तर तुम्ही समोर घ्या स्क्रीनच्या समोर. आणि उजवं पाऊल आपण उजव्या बाजूला टर्न केलं. ठीक आहे. आणि आता उजव्या बाजूला आपल्याला कमरेतनं टर्न व्हायचंय. दोन्ही हात गुडघ्यात सॉरी दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपला उजवा गुडघा जो आहे तो फोल्ड करायला सुरुवात करायची. उजवा गुडघा आपल्या पावलाच्या बाहेर न नेता तुम्हाला डावा पाय जेवढा मागे स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाचा गुडघा उजव्या पावलाच्या बाहेर जाता कामा नये. जेवढा डावा पाय मागे स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा. आपल्या जो सीटचा भाग आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे ढकलून द्या म्हणजे सैल जमिनीच्या दिशेने. म्हणजे आपली मांडी जी आहे ही जमिनीला पॅरलल येईल. ठीक आहे. हात खांद्यातून एकदम सरळ. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि इथे थांबा. बरं आता इथे कुठेही बॅकवर्ड बेंड घेऊ नका. तुमचा पाठकाण अगदी सरळ आहे. हलकस त्याला स्लाइंटिंग असं आकार असेल म्हणजे थोडासा प्रेशर असेल. आणि आता इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हात खाली, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पूर्णपणे खाली. उजवा पाऊल समोरच्या बाजूला टर्न करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपले पाय आपले आपण ऍडजस्ट करा. जास्त स्ट्रेच देऊ नका म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे करा. कारण की पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. ठीक आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ.
डावा पाय, डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. गुडघा पावलाच्या बाहेर न जाता उजवा पाय तुम्हाला जेवढा मागे ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा. छान. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. डोळे उघडेच ठेवा, श्वास चालू ठेवा. आणि आता इथे स्वतःला मेंटेन करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हात खाली, डावा पाय सरळ, पायामधलं अंतर कमी. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता पुढची कृती आपण करणार आहोत. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती. एक आसन, एक ब्रिदिंग एक्सरसाइज. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या हृदयाच्या जवळ ठेवायची. ठीक आहे. अशा प्रकारे मी थोडीशी क्रॉस उभी राहते म्हणजे तुम्हाला हाताच्या पोझिशन लक्षात येईल. आणि आता श्वास घेत घेत हात लांब करायचे. जमिनीला समांतर असतील आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्यायची. पुन्हा हृदयापाशी हाताची कोपरं सैल सोडायची. पुन्हा श्वास घेत घेत हात लांब, म्हणजे हा जमिनीपासून 90 अंशाचा कोन होतो साधारण. आणि मग श्वास सोडत सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत आपले हात आपल्या नजरेच्या टप्प्यात, म्हणजे जमिनीपासून साधारण 120-135 अंशाचा हा कोन असेल. बघा, श्वास घेत घेत हात लांब नजरेच्या टप्प्यामध्ये आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत घेत हात लांब नजरेच्या रेषेत, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हा डोक्याच्या दिशेने वर, म्हणजे जमिनीपासून 180 डिग्रीचा हा कोन होईल साधारणपणे. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन कृती. पुन्हा श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली येतील हात. हाताची पकड सोडा, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. बघा, विलासन करताना जी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली होती ती आता पूर्णपणे नॉर्मलला आली असेल. आणि आता सूर्यनमस्कार, तेही श्वासाकडे लक्ष देऊ. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. काल जेव्हा आपण सूर्यनमस्कार केले तेव्हा आपली जाणीव पाठकड्याकडे होती आणि आज आपण जे सूर्यनमस्कार करणार तेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन करणार. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला उपयोगी पडतात. प्रत्येक सिस्टीम बिल्डअप करण्याचं काम करतं. सर्वांग सुंदर असे हे सूर्यनमस्कार. आणि आता सुरुवात करूया गायत्री मंत्र. दोन्ही हात जोडलेले. जेव्हा आपण गायत्री मंत्राने सुरुवात करतो तेव्हा त्या कृतीला एक थोडासा स्पिरिच्युअल टच मिळतो. आणि आता सुरुवात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन आहे तो श्वास सोडा.
2 श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्त पादासन. श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलन. श्वास सोडत 5 दंडासन. श्वास घेऊया आणि सोडूया अश्वसंचलन. आता इथे श्वास काही सेकंद रोखून धरा. श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कार. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या अजून 2 सूर्यनमस्कार करायचे. पुन्हा ओम अर्काय नमः. 1 श्वास सोडून घ्या. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडा. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडायचा आहे. 6 श्वास घेऊया सोडूया. श्वास घेत 7. श्वास सोडत 8. श्वास घेत 9 डावा पाय पुढे. श्वास सोडत 10. श्वास घेत 11. श्वास सोडत 12. आता मी फक्त अंक काउंट करीन. तुम्हाला श्वासाकडे लक्ष देऊन पुढचे 2 सूर्यनमस्कार करायचे. सुरू. ओम रवये नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. मुखदोटी आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. डोळे मिटून काही क्षण थांबूया. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपलं उदर श्वसन आपोआप सुरू होतो. रक्ताचा प्रवाह आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. करणार आहोत आपण डॉग ब्रीदिंग, रॅबिट ब्रीदिंग आणि त्यानंतर स्कंद श्वसन म्हणजेच शोल्डर ब्रीदिंग. तर सुरुवातीला डॉग ब्रीदिंग करताना आपले हात आपल्या गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवर ठेवायचे. थोडीशी पाठीची स्लँटिंग पोझिशन होईल. आणि आता इथे खाली जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची.
आणि आपल्याला भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, म्हणजे भराभर कृती होईल, रॅपिड ऍक्शन असेल. श्वास घेणं आणि सोडणं, ज्याप्रमाणे कुत्रा श्वसन करतो डॉग, त्याप्रमाणे ही कृती. ठीक आहे, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. आणि आता सुरुवात करायची, जोराने श्वास घ्यायचा, सोडायचा, थोडीशी रॅपिड ऍक्शन असेल. हात खाली जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, म्हणजे पाठीची थोडीशी स्लँटिंग पोझिशन होते. सुरुवात करूया. थांबायचं. जीभ आतमध्ये, तोंड बंद, दोन्ही हात मांडीवरती, डोळे मिटून घ्यायचे. डॉग ब्रिदिंगमुळे आपल्याला काही वेगळेपणा जाणवतोय का आपल्या श्वसन मार्गात किंवा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, त्याचा मागोवा. पुढे करणार आहोत आपण रॅपिड ब्रिदिंग. रॅपिड ब्रिदिंग मध्ये तुम्हाला ओठांचा चमू, म्हणजेच आपण शिट्टी जशी वाजवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला ओठांचा आकार करायचा. असा आपण पाऊट करतो किंवा असे ओठ जुळून घ्यायचे. आणि इथे पण आपल्याला रॅपिड ऍक्शन करायची आहे, तोंडाने श्वास घेणार, तोंडाने सोडणार. आता इथे तुम्हाला पोझिशन कशी घ्यायची आहे बघा. जसं आपण शशकासन करतो ना, म्हणजे हाताची जी कोपर आहे ती गुडघ्याच्या जवळ, हाताचे तळवे जमिनीवर आणि आपला संपूर्ण चेहरा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा. अशा प्रकारे आपल्याला स्थिती घ्यायची आहे. ओठांचा चंबू, म्हणजे आपण शिट्टी मारतो त्याप्रमाणे आपल्याला ओठांची आकार करायचा आहे तसा. आणि पुन्हा आपण इथे रॅपिड ऍक्शन करणार, भराभर श्वास घेणार, भराभर सोडणार. ठीक आहे. खांदे एकदम लूज सोडा, पोटाचे स्नायू लूज सोडा, आपला पाठीचा मणका सैल करा. आणि आता सुरुवात करूया. ओठांचा चंबू करायचा आहे, किंवा जसं आपण शिटी मारतो त्याप्रमाणे ओठांचा आकार. आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा, थोडीशी भराभर कृती करा. सुरुवात करायची आहे. सावकाश थांबायचंय. श्वास घेत घेत वर यायचं आहे. डोळे मिटून घ्यायचे. पोटावरती जो प्रेशर होता त्याकडे लक्ष, तो पूर्णपणे रिलीज होतोय. आपण जे पटापट श्वास घेतला, सोडला, त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. ही सगळी भावना मनामध्ये. पुढे करूया आपण स्कंद श्वसन. आता ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये, अवघडल्यासारखं होत असेल, तर त्यांनी साधी मांडी घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्येच बसणं. आता दोन्हीही हातांची घडी करायची आहे, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. आणि आता श्वास घेत घेत आपली हाताची घडी वर घ्यायची आहे, अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत घेत हाताची घडी वर. आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. खाली आल्यानंतर थांबायचं. दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. पुढे आपण करणार आहोत मंडूकासन किंवा मंडूक मुद्रा. तर इथे पुन्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटत असेल तर साधी मांडी घाला. जे वज्रासनात बसलेत त्यांनी आपले गुडघे, मांड्या एकमेकांपासून लांब करायचे आहेत.
फक्त गुडघे मांड्या एकमेकांपासून लांब करा. सीटचा भाग बरोबर टाचांच्याच मध्ये असेल. आपण गुडघे मांड्या फक्त लांब केल्यात एकमेकांपासून. ठीक आहे. पाठ करणं सरळ आहे. आणि आता सुरू करूया. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एक श्वास घेऊन घ्या. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या उजव्या हाताला. आणि तो हात आता मागे डाव्या खांद्यावर ठेवा. बरं, आता इथे मान आपल्याला कुठेही पुढे मागे करायची नाहीये. मान आपल्याला एकदम सरळ ठेवायची मध्यभागी. पुन्हा डावा हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत डावा हात आता मागे उजव्या खांद्यावर येईल. आपल्याला कुठेही मान पुढे मागे करायची नाहीये. मान सरळ असेल मध्यभागी. आणि आता डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. दीर्घ श्वसनाचं आवर्तन आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आणि आधी डावा हात खाली येईल वर असलेला. मग उजवा हात खाली. गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या अगदी सावकाशपणे. छान. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा मग डावा. अँकल जॉईंट्स मध्ये जर काही ताण असेल तर थोडीशी पावलांमध्ये हालचाल, पायामध्ये हालचाल करा. आलेला सगळा ताण निघून जाऊ दे. विश्रांती. करूयात गोमुख आसन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले. पुन्हा हे आसन आपण लंग्स कॅपॅसिटीसाठी करतोय. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही हात पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा. गुडघे मांड्या ऍडजस्ट करायच्या. आणि पुन्हा सीटचा भाग खाली जमिनीवर. बरोबर. उजवा उजवा गुडघा वर आहे त्यामुळे प्रथम उजव्या गुडघ्यावर डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. हाताची जी आपली बोट आहेत ती जमिनीला पॉइंटेड. हा बरोबर. छान. पाठकणा सरळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफत नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, नॅपकिनचं एक टोक एका हातामध्ये, दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडायचं. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. नजर समोर. मान आपल्याला सरळ ठेवायची. नजर समोर ठेवा आणि मग डोळे मिटून घ्या. तर इथे जेव्हा आपण हात वर घेतो जसं मगाशी मी बोलले त्याप्रमाणे आपले बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे व्हायला सुरुवात होते. श्वसन मार्ग सुधारतो. दमा अस्थमासारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. इथे सुद्धा तुम्ही दीर्घ श्वसनाचं आवर्तन करू शकता. आहे तो श्वास सोडून डोळे मिटलेले आहेतच. आपापल्या क्षमतेने दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. खाली असलेला जो डावा हात आहे तो प्रथम तुमच्या उजव्या गुडघ्यावर येईल. मग वर असलेला उजवा हात खाली येईल. बरोबर. खाली असलेला डावा पाय पहिल्यांदा सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय सरळ करा. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्या इथे हिप, जॉइंट्स, थाय मसल्स सुद्धा मोकळे होतात.
आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता सुरुवातीला डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. पुन्हा आपली आपली स्थिती ऍडजस्ट करून घ्यायची. सीटचा भाग वर उचलून गुडघे एका रेषेमध्ये येतील. बरोबर. वरती डावा गुडघा आहे, त्यामुळे प्रथम उजव्या हाताचा तळवा गुडघ्यावर येईल, मग डाव्या हाताचा तळवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. डोळे मिटून 2 सेकंद या स्थितीमध्ये थांबूया. पुन्हा आपली आपली स्थिती तपासून पहा. कुठे जास्त अवघडल्यासारखं वाटतंय का हे बघा. आणि आता पुढची कृती. आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. त्याला एक खेच द्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जाऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. आणि मान सरळ समोर बघायचंय. शेवटी डोळे मिटून घेऊया आणि श्वासाकडे लक्ष. दीर्घ श्वसनाचं आवर्तन आपलं आपण करून घ्या आपापल्या क्षमतेने. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात खाली येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय. आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात श्वास घेत घेत वर घ्यायचे समोरनं. आणि श्वास सोडत सोडत तसेच खाली आणायचे समोरनच. पुन्हा श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता हात साईडने वर जातील आणि साईडनेच खाली येतील. म्हणजे जमिनीला घासत घासत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि पुन्हा जमिनीला घासत घासत हात पुन्हा शरीराच्या जवळ येतील. सुरू करूया. श्वास घेत घेत हात वर, जमिनीला घासत घासत वर. आणि श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर. आता श्वास सोडताना ओंकार करूया आणि हात खाली घेऊया जमिनीला घासत घासत. श्वास सोडताना ओमचा उच्चार करा आणि हात खाली घेऊया. पुन्हा श्वास घेत हात साईडनेच वर. श्वास सोडताना ओंकार, श्वास आणि हात खाली येतील. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत हात वर साईडने. श्वास सोडताना ओंकार, हात खाली. विश्रांती थोडा वेळ. करणार आहोत आपण मत्स्यासन. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं हे आसन आहे. आपण सोमवारी सुद्धा हे आसन केलं होतं. त्यावेळेला त्याचं विशेष महत्व होतं ते म्हणजे आपल्या मेंदूच्या रिलेटेड, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि आज आपण जेव्हा हे आसन करतोय तेव्हा आजचं त्याचं वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणार.
आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला किंवा दोन्ही पाय सरळ ठेवा. ठीक आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा दोन्ही पाय सरळ. आपल्या हातांचा सपोर्ट कानाजवळ घेऊन या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे पुढची कृती करणं टाळा. त्यांनी फक्त हात असेच डोक्याच्या दिशेने वर न्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे थांबायला हरकत नाहीये. सर्वायकल म्हणजेच आपल्या मानेच्या मणक्यामध्ये किंवा पाठीच्या मणक्यात गॅप असेल त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कानाच्या जवळ घेऊन यायचे. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, हाताची कोपरं जमिनीला. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. जास्तीत जास्त खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणा. म्हणजे आपल्या बरगड्या, आपली फुफ्फुस, छातीचा भाग, तिथले सगळे स्नायू ताणले जात आहेत. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, फुफ्फुसांचं आरोग्य वाढतंय. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. इथे थोरासिक ब्रिदिंग होतं, म्हणजेच आपलं पूर श्वसन होतं. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना दोन्ही हात पुन्हा आपल्या कानाच्या जवळ सपोर्टसाठी. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा. आणि पद्मासनात पद्मासन घातलं त्यांनी. आणि विश्रांती. रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश एका कुशीला म्हणायचंय आणि पोटावर करून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका दालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. या स्थितीमध्ये आपण एक आसन करणार आहोत, ते म्हणजे सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं आपल्या छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहेत. आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. आणि पुन्हा एकदा आपल्या पायाची पोझिशन आपली आपण तपासून बघा. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहेत. आणि आता हळूहळू सुरुवात करूया. आपली हनुवटी वर उचला. मग गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. हाताचा सपोर्ट हा पूर्णपणे जमिनीवर असेल. नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. पुन्हा इथे दीर्घ श्वसनाची आवर्तनं आपली आपण करून घेऊया. दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास घ्यायचा, सोडायचा. उलटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण धनुरासन. काल पण आपण धनुरासन केलं होतं. तर काल आपली जी पुन्हा पाठकण्याच्या रिलेटेड आपण ते केलं होतं. आणि आज आपण पुन्हा श्वसन मार्ग आपला सुधारण्यासाठी हे आसन करतोय. मुद्दाम मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण की तुमच्या नावं नीट लक्षात राहिली पाहिजेत म्हणून. कृती आपल्याला लक्षात राहते पण नावं लक्षात राहत नाही. तर पुन्हा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे हनुवटी जमिनीवर टेकवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो, आपल्याला कृती करणं सहज जमतं. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा. डाव्या हाताने डावा अँकल पकडा.
म्हणजेच आपल्या पायाचे खोटे पकडायचे, मांड्या गुडघे वर उचलायचे हलकेसे, हनुवटी सुद्धा हलकीशी वर उचलली जाईल. आणि आता क्षमतेप्रमाणे जेवढं तुम्हाला वर येता येईल तेवढं वरती या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय सोडतोय. इथे पुन्हा एकदा आपले संपूर्ण जे मसल्स आहेत, फुफ्फुस आहेत, बरगड्या आहेत, ते ताणल्या जातात. छान. सावकाश कपाळ जमिनीला येऊ देत. पायाची पकड जी घेतली ती सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला बघा, पाठीवर पडून विश्रांती, डोळे मिटलेले. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंड उघडून श्वास सोडा. आणि काही 2 ते 3 मिनिटं स्वस्तपणे पडून राहा. कुठलीही हालचाल करू नका. आपली मान ऍडजस्ट करून घ्या उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येत आहेत का हे बघा. चेहरा शांत, स्वतःमध्येच स्थिर होण्याचा प्रयत्न. आपण जी जी काही साधना केली ती संपूर्ण साधना आठवूया. स्वरूपामध्ये स्थिर होऊ द्या. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. प्रत्येक श्वासासोबत आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय. श्वास सोडताना आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय, शांत होतोय. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. थोडा वेळ विश्रांती घ्या. मी लगेच पद्मासन करायला घेतलं, पण थोडा वेळ आधी विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडायची आणि मग पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. आपण अजून एक आता थोडीशी कृती करणार आहोत. ती म्हणजेच पुन्हा श्वासाचीच असेल. आज आपण ब्रीदिंग एक्सरसाइज थोडेसे जास्तच केले. तर आता पुन्हा आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते एकमेकांवर ठेवायचे. हाताची घडी एकमेकांवर. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हात लांब करायचे आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. आता हात आपले समोर ठेवायचे. समोर उभे आपण ठेवले. मगाशी आडवे होते, आता उभे ठेवले. आता पुन्हा श्वास घेत घेत लांब. बघा कृतीमध्ये, हालचालीमध्ये कशी फरक पडतो. पुन्हा श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. छान. श्वास सोडत जवळ.
श्वास घेतला आणि श्वास सोडत जाऊ. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे, डोळे मिटायचे आहेत. काही क्षण विश्रांती. आता इथे तुम्हाला हातांची प्राण मुद्रा करायची आहे, कारण की आज आपली सगळी जी साधना होती ती लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी होती. म्हणून हातांची प्राण मुद्रा म्हणजेच आपला अंगठा, आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे म्हणजे आपले रिंग फिंगर, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. उरलेली दोन बोटं आपली सरळ असतील. आपल्या शरीरामधली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या मुद्रेमध्ये बसू शकता. कळलंय ना? करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. उरलेली दोन बोटं सरळ असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे मिटून घेऊया. आणि इथे सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. कुठेही दीर्घ श्वसन वगैरे कुठेही न अडकता आपला जो नॉर्मल श्वास आहे त्याची जाणीव. फक्त आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. कुठेही अवघडल्यासारखं वाटत असेल तर आताच तुमची बैठक बदलून घ्या. साधी मांडी घालायला हरकत नाही. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. पापण्यांवर पापण्या आपण अलगद मिटून घेतलेल्या आहेत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता दीर्घ श्वसनाची दोन आवर्तनं करूया. हाताची ती प्राणमुद्रा तशीच ठेवायची आणि दीर्घ श्वसनाची दोन आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडून. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. करणार आहोत आपण भस्त्रिका. जसं ही मागच्या आपण वर्गामध्ये बघितलं होतं की इथे रॅपिड ऍक्शन श्वास घेणं आणि सोडणं जोर जोरात असतं. तर ज्यांना पुन्हा हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, व्हर्टिगोचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही डिप्रेशनच्या जर तुमच्या गोळ्या चालू असतील, कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर इथे आपण मृदू भस्त्रिका घेतो म्हणजे अगदीच बेसिक. त्याचबरोबर आपल्या हाताची सुद्धा मुवमेंट होते. श्वास घेणं आणि सोडणं रॅपिड असतं, फटाफट असतं. पूरक रेचक जोरजोरात असतं. आपण मागच्या वर्गामध्ये बघितलंच होतं. हाताच्या मुठी आपण एकदा श्वास घेतो, सोडतो जोर जोरात. आधी आपण हळूहळू करतो आणि मग आपण ती थोडी कृती फास्ट करतो, तिथे मेंटेन करतो आणि पुन्हा हळूहळू त्याची गती कमी कमी करत येतो. ठीक आहे? तर सुरुवातीला आपल्याला हात समोर आणि पुढे मागे करायचे, मग वर खाली करायचे. ठीक आहे? रॅपिड ऍक्शन श्वास घेणं सोडणं जोरात होतं. म्हणून ज्यांना डिप्रेशन, सायकोलॉजिकल त्रास किंवा हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी टाळायचं आहे. तर आता सुरू करूया. रॅपिड ऍक्शन श्वास घेणं सोडणं जोरात होणार आहे. तर सुरुवात करूया. पूरक करताना हात पुढे येतील म्हणजे श्वास घेताना हात पुढे, रेचक करताना श्वास सोडताना हात मागे. ठीक आहे? पुन्हा पूरक करताना हात वर, रेचक करताना हात खाली.
सुरू करूया. हाताची पोझिशन घ्यायची आहे आणि आता सुरू करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून घ्या. श्वासाची, हृदयाची गती वाढली आहे. शरीराचं तापमान सुद्धा इथे वाढतं. एक हलकस उष्णता आपल्याला जाणवते संपूर्ण शरीरामध्ये भस्त्रिका केल्यानंतर. अस्तनासाठी खूप लाभदायक आहे ही कृती. डोळे मिटून या संपूर्ण स्थितीचा जो काही परिणाम झालाय त्याचा मागो. हातांची ज्ञान मुद्रा, याला कॉम्प्लिमेंट करणार हितकारी प्राणायाम आपण करूया. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. सिप असा आवाज येईल. तोंड बंद, नाकाने संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा ओठ विलक, दातावर दात, दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद, नाकाने संपूर्ण श्वास सोडा. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठापासून आपल्या फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद, नाकाने रेचक. वाढलेली संपूर्ण श्वासाची गती शांत झालेली आहे, संथ झालेली आहे. हातांची ज्ञान मुद्रा, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, ज्याला डायफ्रॅमिक ब्रीदिंग असंही म्हणतात. म्हणजे आपला जो उदरपोकळी आहे, आपलं पोट आणि छातीचा भाग यांना जोडणारी जी उदरपोकळी आहे, जिथे आपला डायफ्राम असतो, तर त्याची कपॅसिटी वाढवणारं हे विभागीय श्वसन. आपण हे नेहमीच करतो, पण आज त्याचं हे विशेष महत्व मी सांगत आहे. डोळे मिटलेले आहेतच. हातांची ज्ञानमुद्रा, ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. सुरुवातीला आपण करणार आहोत उदर श्वसन. श्वास भरून घेताना पोट आपलं हळूहळू बाहेर येईल आणि श्वास सोडताना अ चा उच्चार करून आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. त्यानंतर आपण करणार आहोत पूर श्वसन. हे करताना श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण होणार आडव्या कक्षेत. श्वास सोडताना उकार करत छातीचे सगळे स्नायू पुन्हा पूर्ववत. आणि तिसरं म्हणजे स्कंद श्वसन. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील. श्वास सोडताना मकार करत खांदे पूर्ववत. सुरू करू. आहे तो श्वास सोडू यथाशक्ती. एक श्वास भरून घ्यायचा, पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना अ चा उच्चार, पोट आतमध्ये जाईल. पुन्हा श्वास घेत पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना अकार, पोट आत जातंय.
जाणीव आपली उर भागाकडे घेऊन जाऊया. श्वास घेत छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. आपल्याला छाती फुगवून घ्यायची आहे श्वास घेताना. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. ऊ. पुन्हा श्वास भरून घेऊया छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. ऊ. स्तंभ श्वसन. श्वास घेत खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. श्वास घेत खांदे वर. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण विभागीय श्वसन, यौगिक श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आपली आपली स्थिती घ्यायची आहे. श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास आपापल्या क्षमतेने. श्वास सोडताना उच्चार अ. काही क्षण शांत. शरीर मन शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. ओ. श्वास भरून घेऊया. ओ. श्वास भरून घेऊया. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांती पाठी करते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव समर्पण भाव. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुख.
नेत्र स्पर्श अलगट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.